नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुम्ही नॉनव्हेज नाही बनवत असाल तर आज मी तुम्हाला सोया चंक्सपासून बनवलेली फारच रुचकर अशी भाजी आणि रस्सा बनवून दाखवणार आहे, जो नॉनव्हेजला पूर्णपणे टक्कर देणारा आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 2 कप सोया चंक्स घ्यायचे आहेत आणि हे भिजून ठेवायचे आहे. तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ आणि सोया चंक्स व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर तुम्ही हे थंड पाण्यामध्ये पण भिजून ठेवू शकता, खरं गरम पाण्यामध्ये हे लवकर भिजतील. तर आता आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवून हे सोया चंक्स 5 मिनिटापर्यंत असेच भिजून ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी ग्रेव्ही तयार करूया. त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक चिरलेला नारळ घ्यायचा आहे. तर मी ते वाळलेला नारळ घेतलेला आहे, तर तुम्ही ते ओला पण घेऊ शकता. मग आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर मी इथे 5 या 6 लवंग, 6 काळी मिरी आणि 3 या 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालून या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इथे आता सोया चंक्स पण व्यवस्थित भिजले आहेत. मग आपल्याला परत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा कप भिजवलेले सोया चंक्स घालायचे आहेत आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून परत याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सोया चंक्सची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलात तळून घ्यायचा आहे. मग कांदा व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि परत ही पेस्ट जी आहे ती तेलात व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित तळले आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आणि परत हे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित तेलात तळून घ्यायचे आहेत. मग हे मसाले व्यवस्थित तेलात तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 कप वाटलेला मसाला घालायचा आहे. आणि परत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. मग ही ग्रेव्ही आपल्याला 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे ग्रेव्हीला तेल सुटण्यास सुरुवात झालेली आहे. मग आपल्याला जे भिजवलेले सोया चंक्स आहेत ते सगळे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि परत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर तुम्ही आपल्या ग्रेव्हीच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आहे, कारण सोया चंक्स भिजवताना पण आपण याच्यामध्ये मीठ घातलेले होते. मग या ग्रेव्हीची चव आणखीन जास्त वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि आता या परत सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मग सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला ही ग्रेव्ही परत 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे हा सोया चंक्सचा ग्रेव्ही मसाला बनवून तयार झालेला आहे. मग आपल्याला या सोया चंक्सचा रस्सा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला परत गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये परत 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आता व्यवस्थित तेलात तळून घ्यायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये
1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट पण व्यवस्थित तेलात तळून घ्यायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. 1 चमचा धने पावडर घालायचे आहे आणि चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आणि परत हे सर्व मसाले या तेलात व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. मग मसाले व्यवस्थित तेलात तळल्यानंतर जो उरलेला ग्रेव्ही मसाला आहे तो सगळा याच्यामध्ये घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये जी आपण सोया चंक्सची पेस्ट बनवून घेतलेली होती ती सगळी पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे. आणि हे सर्व साहित्य मिक्स करायचे आहेत. आणि आता ही ग्रेव्ही 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजली आहे. मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथे आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे. तर तुम्ही आपल्या रसाच्या थिकनेसप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालू शकता. मग आपल्याला या रसामध्ये 2 चमचे बेसन आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आता हा रसा आपल्याला व्यवस्थित उकळू द्यायचा आहे. तर आता इथे हा रसा पूर्णपणे उकळला आहे आणि हा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने या सोया चंक्सपासून 2 अशा टेस्टी रेसिपीज बनवू शकता आणि यांना जेवणामध्ये पराठ्याबरोबर भाताबरोबर सर्व करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.